मराठा आरक्षण हा विधानसभा निवडणुकीतला कळीचा मुद्दा ठरतोय। त्यावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केलं जात आहे, तर भाजपचे नेते त्याला प्रत्युत्तर देत आहेत। मराठा आरक्षण आणि फडणवीसांचा नेमका काय संबंध आहे, त्याबाबत लोक काय म्हणतायत याचाच आढावा घेणारा हा खास रिपोर्ट। देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील सरकारनं राज्यातील मराठा समाजाला सर्वप्रथम आरक्षण दिलं। त्यानंतर फडणवीस सरकारच्या काळातच हे आरक्षण मुंबई हायकोर्टातही टिकलं। पुढे मविया सरकारच्या काळात सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकू शकलं नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार आलं आणि मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर राज्यात 10% मराठा आरक्षण विधानसभेत मंजूर करण्यात आलं। हे सर्व महायुती सरकारच्या काळातच घडल्याचं भाजपा नेते सांगतात। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावीत यासाठी आग्रही आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांना या आंदोलनात टार्गेट करण्याचा प्रयत्न केला। मुख्यमंत्री शिंदेंना रोखण्याचा प्रयत्न फडणवीसांनी केल्याचा आरोपही झाला। मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या आरोपात तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं। मराठा समाजाला आरक्षण आता देताना मी देवेंद्रजी आणि अजित पवार आम्ही तिघं एकत्र बसलो आणि विशेष अधिवेशन आम्ही बोलावलं। प्रत्येक मीटिंगमध्ये या ठिकाणी देवेंद्रजी होते प्रत्यक्षपणे आणि जो आपण मराठा आरक्षण देण्याचा कायदा जो केला त्यामध्ये देवेंद्रजींची मोठी मोलाची भूमिका होती। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर महायुती सरकार आणि देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात वातावरण तापवण्यात येत असलं तरी वास्तवात मराठा समाजासाठी सर्वाधिक निर्णय हे फडणवीस आणि नंतर महायुती सरकारच्या काळात झाल्याचं सांगण्यात येत आहे। महायुती सरकारच्या काळात मराठा समाजासाठीचे निर्णय, मराठा समाजासाठी सरकारी कर्मचाऱ्यांची सुमारे 4500 पदांवर भरती, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची निर्मिती, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या मदतीनं 1 लाख मराठा तरुणांना उद्योजक होण्याची संधी, मराठा आंदोलनात मृत्यू पडलेल्या 42 आंदोलकांच्या पात्र 35 वारसांना एसटीत नोकरी, या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी 10 लाख रुपयांची मदत, मराठा समाजाच्या कल्याणासाठी सारथी संस्थेची निर्मिती, सारथी योजनेसाठी 1024 कोटींची तरतूद, 7 ठिकाणी कार्यालय, सारथीतून यूपीएससीत 51 तर एमपीएससीत 480 विद्यार्थी यशस्वी, सारथी मार्फत 80,000 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, सारथीच्या माध्यमातून 35,726 विद्यार्थ्यांना कौशल्य प्रशिक्षण, 9वी ते 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी छत्रपती राजाराम महाराज सारथी शिष्यवृत्ती योजना, यावर्षी 44,102 विद्यार्थ्यांना 42 कोटी रुपये, महाराजा सयाजीराव गायकवाड परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती योजना, दरवर्षी 75 विद्यार्थ्यांना एमपीएससी साठी 60 लाख, पीएचडी साठी 1.60 कोटींची मदत, स्वाधार योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या निर्वाह भत्त्यात भरीव वाढ, डॉक्टर पंजाबराव देशमुख वसतिगृह योजनेतून 3,79,373 विद्यार्थ्यांना 1,293 कोटी रुपये वितरित, राजर्षी छत्रपती शाहू महाराज शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्ती योजनेतून 17 लाख विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, या विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक शिक्षणासाठी 9,262 कोटी रुपयांना मंजुरी। इतक्या योजना आणि मदत मराठा समाजाला यापूर्वीच्या कोणत्या सरकारांनी केली असा सवाल भाजपा नेते उपस्थित करतायत। मराठा आरक्षण मध्ये मी बघितलं त्या काळामध्ये त्या माणसानं गायकवाड आयोग नेमला, रात्रंदिवस काम केलं, राज्यभर माहिती गोळा केली आणि ते आरक्षण टिकवलं। एक तुम्हाला सांगतो, मराठा समाजाला जेवढे महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री झाले मी बघितलं त्यांनी काय दिलं। ह्यानं सारथी दिली, या माणसानं अण्णासाहेब पाटील महामंडळ दिलं, ह्या माणसानं आरक्षण दिलं, ह्या माणसानं नोकऱ्या दिल्या। मराठा समाजाच्या आर्थिक उन्नतीसाठी देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असल्यापासून गेली 10 वर्ष कार्यरत असल्याचं सध्याच्या मुख्यमंत्र्यांसह महायुतीतले नेते सांगतायत। मराठा समाजासाठी महत्त्वाचे निर्णय करणाऱ्या फडणवीस यांची मराठा आरक्षण विरोधी निर्माण करण्यात आलेली प्रतिमा चुकीची असल्याचं महायुतीतल्या नेत्यांचं म्हणणं आहे। शिंदे सरकारच्या काळात विधानसभेत मंजूर झालेलं मराठा आरक्षण फडणवीस हेच टिकवू शकतील असा विश्वासही व्यक्त होतोय। महाराष्ट्रातील जनतेनं हे वास्तव समजून घेण्याची गरज असल्याचा महायुतीच्या नेत्यांचा सूर आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, मुंबई।